आमचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत तिथे घर घेणं हे रिटायरमेंटसाठी योग्य आहे का? रिटायरमेंट म्हटल्यानंतर आपल्या अपेक्षा काय असतात? तर एक तर ते छान शांत, थोडंफार निसर्गाशी कनेक्टेड, थोडंफार म्हटलं तर आजूबाजूला काही ना काहीतरी हवं, सोबत हवी. आपल्याला रिटायरमेंट होम म्हणून दोन गरजा असतात. एक तर मला राहायला कसं वाटेल आणि माझे जे काही माझी पुढची पिढी आहे, माझी मुलं बाळ आहेत, नातवंड आहेत, ते सुद्धा तिथे वरच्यावर इथे येऊ शकतील का? त्यांना आजूबाजूला शेजारी पाजारी असल्यामुळे किंवा आजूबाजूला लोक राहते असल्यामुळे, त्यांची घरं असल्यामुळे त्या प्रोजेक्टचा मेंटेनन्स नीट ठेवला जातो. त्यामुळे प्रोजेक्टची पूर्ण डेव्हलपमेंट होते. त्यामुळे चांगला शेजारा मिळतो. प्रोजेक्ट पूर्ण डेव्हलप झाल्यामुळे त्याची निगा नीट ठेवली जाते. मूलभूत सोयीसुविधा असल्याशिवाय आपण मुळातच प्रोजेक्ट डेव्हलप करायला सुरुवात करत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिटायरमेंट होम म्हणजे फक्त घर नाही, तर तुमच्या आयुष्याची पुंजी. आपण रिटायरमेंट. नमस्कार मित्रांनो. बरेच जण जे माझ्याकडे येतात आपल्या कोकणात घर घेण्यासाठी, ते मला नेहमी विचारत असतात की रिटायरमेंट होम, विशेषतः ज्यांचं वय 50 कडे झुकत आलेलं आहे, ते मला विचारतात की आम्ही रिटायरमेंट होम म्हणून प्लॅन करतोय कोकणात आमचं घर, आणि आम्ही ठरवलेलं आहे की आपलं रिटायरमेंट लाईफ हे आता कोकणात घालवायचंय. तर तुमचे जे काही प्रोजेक्ट आहेत ते रिटायरमेंट होम म्हणून योग्य आहेत का? तर त्यांच्यासाठी हा मुद्दामून व्हिडिओ बनवतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि याचबरोबर आपल्या गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीजचे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्या आमच्या सगळ्या प्लॅटफॉर्मना फॉलो करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण तुमचंच नाही तर तुमच्या एखाद्या मित्राचं किंवा तुमच्या आप्त स्वकीयाचं घर घेण्याचं स्वप्न देखील त्यामुळे पूर्ण होऊ शकतं. तर मुद्द्याला येतो की कोकणात घर घेणं, विशेषतः आमचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत तिथे घर घेणं हे रिटायरमेंटसाठी योग्य आहे का? तर सगळ्यात तुम्हाला सांगायला आधी आवडेल की गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीजची जी काम करण्याची पद्धत आहे ती मुळातच कस्टमरला काय हवंय त्यानुसार त्या पद्धतीने जागा शोधणं, त्या पद्धतीने त्या प्रोजेक्टची पूर्ण मांडणी करणं आणि त्यानुसार त्याच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांना सोल्युशन देणं हा आपला नेहमी प्रयत्न राहतो. आपले जे काही प्रोजेक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये आता विशेषतः रत्नागिरीचा एक प्रोजेक्ट जो आहे सद्गुरू सहवास, तो प्रोजेक्ट असेल किंवा गुहागरचा चैतन्य सहवास हा जो प्रोजेक्ट आहे, हा परफेक्ट रिटायरमेंट होम हे आपण म्हणू शकतो. त्याचं कारण असं आहे की हे सगळे प्रोजेक्ट किंवा आमचा अगदी दापोलीनं हा येऊ घातलेला प्रोजेक्ट असेल, हे सगळे प्रोजेक्ट जायला यायला, त्यातल्या त्यात रत्नागिरीचं जे प्रोजेक्ट आहे सद्गुरू सहवास, ते तर रत्नागिरीपासून अगदी जवळ आहे. गुहागरचं जे प्रोजेक्ट आहे ते अगदी मेन रस्त्याला लागून किंवा चिपळूण आणि गुहागरच्या अगदी मध्यभागी आहे. कारण तसं म्हटलं तर गुहागर चिपळूण पासून खूप लांब आहे आणि चिपळूण हे मोठं शहर आहे. आणि आपल्याला काय हवं असतं, रिटायरमेंट म्हटल्यानंतर आपल्या अपेक्षा काय असतात? तर एक तर ते छान शांत, थोडंफार निसर्गाशी कनेक्टेड, थोडंफार म्हटलं तर आजूबाजूला काही ना काहीतरी हवं, सोबत हवी, अशा प्रकारची आपली रिक्वायरमेंट असते. आपले कुठचेही प्रोजेक्ट आपण डिझाईन करताना त्याच्यामध्ये काळजी ही घेत असतो की आपण प्रोजेक्ट पूर्ण डेव्हलप करतो, नुसते प्लॉट देत नाही. त्यामुळे प्रोजेक्टची पूर्ण डेव्हलपमेंट होते. त्यामुळे चांगला शेजारा मिळतो. प्रोजेक्ट पूर्ण डेव्हलप झाल्यामुळे त्याची निगा नीट ठेवली जाते. आजूबाजूला शेजारी पाजारी असल्यामुळे किंवा आजूबाजूला लोक राहते असल्यामुळे, त्यांची घरं असल्यामुळे त्या प्रोजेक्टचा मेंटेनन्स नीट ठेवला जातो. आणि ही सगळी मेंटेनन्सची व्यवस्था तर आपण पाहतच असतो. त्याच्यामुळे प्रत्येक प्रोजेक्ट हा वेल मेंटेन राहणार आहे. सगळ्या सोयी सुविधा असल्याशिवाय, मूलभूत सोयी सुविधा असल्याशिवाय आपण मुळातच प्रोजेक्ट डेव्हलप करायला सुरुवात करत नाही. कारण ऑब्जेक्टिव्ह आपला नुसता प्लॉट विकणं हा नसल्यामुळे, घरं बांधणं असल्यामुळे, मुळातच ती घरं बांधण्यासाठीच आम्हाला या सगळ्या सोयी सुविधा आधी उपलब्ध करायला लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी. आपल्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये पाण्याची मुबलकता हा सगळ्यात मोठा USP आहे. त्यामुळे ह्या ज्या काही गरजा असतात त्या सगळ्या आपल्या परिपूर्ण होतात. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्याला रिटायरमेंट होम म्हणून दोन गरजा असतात. एक तर मला राहायला कसं वाटेल आणि माझे जे काही माझी पुढची पिढी आहे, माझी मुलं बाळ आहेत, नातवंड आहेत, ते सुद्धा तिथे वरच्यावर इथे येऊ शकतील का? त्याला तिथे यायला आवडेल का? जेणेकरून आपण तर असं करणार नाही ना की रिटायरमेंट झालं म्हटल्यानंतर सगळं इकडचं घरदार, आपले मुलं बाळ सोडून तर आपण तिथे येणार नाही आहोत. तर त्यांनाही यायला आवडेल का? तर ह्या सगळ्यांच्या आवडीचा, गरजांचा, त्यांच्या ज्या काही गरजा, जसं आपण एखादं आपलं चैतन्य सहवासमध्ये घेतलं तर आपण टिपिकल गावच्या सारखी घरं तिथे डेव्हलप करतोय. ते जरी असलं तरी त्याच्यातल्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या मात्र अगदी मॉडर्न आपण ठेवलेल्या आहेत. कारण जी काही पुढची पिढी आहे त्यांना सुद्धा तिथे यायला आवडलं पाहिजे. भरपूर झाडं लावायची तिथे जागा आपण ठेवलेली आहे. ज्यांना झाडांचं स्वतः प्रत्येकाला असं वाटत असतं की माझं कुठेतरी घर पाहिजे, माझ्या घरातल्या फुलांनी मी माझ्या देवांची रोज पूजा करणार आहे, असं अगदी हट्टाने सांगणारे किंवा असंच घेऊन आपल्याकडे आलेले लोक असतात. हे सगळं करायला आपल्या चैतन्य सहवासमध्ये मोठी जागा आहे.
काही लोकांना असं असतं की मला कायम राहायला नकोय, पण वरचेवर जायला यायला पाहिजे आणि स्टेशन पासून जवळ पाहिजे. तर आपलं रत्नागिरीतलं सद्गुरू सहवास हे जे प्रोजेक्ट आहे हे खूप सुंदर आहे. अगदी तुम्हाला तुमच्या मुलांवरती गाडीसाठी अवलंबून राहण्याची गरज नाही. कुठच्याही वयाचे लोक रत्नागिरीला स्टेशन पासून इतकं जवळ आहे. रत्नागिरीला एक तर सगळ्या ट्रेन थांबतात कोकण रेल्वेच्या. तुम्ही दादरवरून असेल किंवा ठाण्यावरून 4-5 तासात पोहोचू शकता आणि तिथून 15व्या मिनिटावरती कोणत्याही बाकीच्या गोष्टींवर अवलंबून न राहता साधी गावात उपलब्ध असणारी रिक्षा पकडून तुम्ही तिथे पोहोचू शकता. आणि त्यातून तुम्हाला वाटलं की अरे मला आता चला मुंबईला जायचंय, तर अगदी कोणत्याही क्षणी तुम्ही गाडीत बसा आणि मुंबईला परत या. इतकं ते सोपं आहे. आणि त्याचमुळे तुमची जी मुलं बाळ आहेत त्यांना सुद्धा सगळ्यांचा प्रॉब्लेम काय आहे तर सुट्ट्या. मुलांना सुट्ट्या कशा मिळणार, ऑफिसच्या कामातून त्यांना वेळ कसा मिळणार, मुलं शिकत असतील तर त्यांचे अभ्यास, त्यांचे क्लासेस, ह्याच्यातून त्यांना वेळ कसा मिळणार. आणि मग वेळ मिळतो तो कधी तर 1 ते 2 दिवस. आणि असा जर 1 ते 2 दिवसाचा वेळ आपला जाण्या येण्यात जाणार असेल तर त्यांचं येणं जाणंही कमी होईल. त्यामुळे रत्नागिरीतला हा जो प्रोजेक्ट आहे किंवा चिपळूणचा जो प्रोजेक्ट आहे जिथे तुम्ही खूप इझिली पोहोचू शकता प्रॅक्टिकली. आणि ओव्हरऑल जर त्याचा विचार केला आपण की पुढचं आयुष्य माझं कसं राहणार आहे ह्याचा जर विचार केला तर त्याच्यासाठी अत्यंत पूरक असे आपण हे सगळे प्रोजेक्ट डेव्हलप केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिटायरमेंट होम म्हणजे फक्त घर नाही, तर तुमच्या आयुष्याची पुंजी. आपण रिटायरमेंट होम घेताना तुम्ही जे काही आयुष्यभर कष्ट केले, तुमचं सगळं तरुणपण जे गेलेलं आहे ह्या तुमच्या स्ट्रगलसाठी गेलेलं आहे. त्याच्यानंतर लग्न, त्याच्यानंतर मुलाबाळांचं सगळं शिक्षण त्यांच्या मागे गेलेलं आहे. तुमचं घर स्थिरस्थावर करण्यामध्ये तुमचा बराचसा वेळ गेलेला आहे. नंतर नातवंडामध्ये गेलेला आहे. आणि आता जेव्हा तुम्हाला शांतपणे रिटायरमेंट लाईफ जगायचंय त्यावेळेला तुम्ही ही सगळी मेहनत करून जी पुंजी जमवलेली आहे ही सगळी पुंजी तुम्ही त्या रिटायरमेंट होमवरती लावणार आहात. आणि ते जे काही तुम्हाला सोल्युशन असणार आहे किंवा ते जे घर आहे तिथे जाऊन तुम्हाला जर मनस्तापच करून घ्यायचा असेल, म्हणजे जिथे लिगॅलिटीचे प्रॉब्लेम आले, तिथे तुमच्या कन्स्ट्रक्शन क्वालिटीचे प्रॉब्लेम आले की जिथे तुम्ही राहताय आणि दरवर्षी वेगवेगळा खर्चच तिथे करावा लागतोय मेंटेनन्सवरती, असं जर करायचं नसेल, कोणत्याही लिगल हॅसलमध्ये अडकायचं नसेल. माझ्याकडे असंख्य लोक येतात की आम्ही 50व्या वर्षी जी इन्व्हेस्टमेंट केली होती तिथे माझं आजही घर होऊ शकलं नाही. आमची जागा आम्ही तिथे त्यावेळेला घेतली, इने प्लॉट घेतला की आपण रिटायरमेंटच्या जवळ आल्यानंतर तिथे घर बांधू आणि रिटायरमेंटचं आयुष्य तिकडे काढू. अशा लोकांना त्यांचे प्लॉट परत शोधणं पण शक्य होत नाहीये, कारण प्लॉटिंगच्या स्कीममध्ये घेतलेले असल्यामुळे ते प्लॉटिंगच्या स्कीम नंतर तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच वेळेला बॅरल राहतात, डेव्हलपमेंट होत नाही, रस्त्यांची दुर्दशा होते, मूळ व्यवस्था कुठची नसते. अख्ख्या 100 प्लॉटच्या स्कीमला फक्त 1-2 बोरवेलचं पाणी असतं जे कधीही पुरत नाही. अशा परिस्थितीमध्ये ती डेव्हलपमेंट कधी न झाल्यामुळे त्यांना तो प्लॉट त्यांच्या ताब्यात जरी असला, नुसता कागदावरती असला, तरी त्याचा उपभोग ते घेऊ शकत नाही. असं जर तुम्हाला करायचं नसेल आणि एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सुद्धा तुम्ही विचार करत असाल तर गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज हा अत्यंत उत्तम असा पर्याय आहे. आमच्या सद्गुरू सहवास हे रत्नागिरीतला असू दे, चैतन्य सहवास हे गुहागरच्या जवळचं चिपळूण आणि गुहागर मधलं प्रोजेक्ट असू दे, या दापोलीना हे अत्यंत निसर्गरम्य, हा पण एक नवीनच प्रोजेक्ट लॉन्च करतो आणि खूप एक्सक्लुझिव्ह असा जो प्रोजेक्ट आहे की जिथे आपण मोठे प्लॉट साईज ठेवलेले आहेत. ज्यांना भरपूर निसर्गाची आवड आहे, ज्यांना जाणं येणं हा मोठा, आता आमच्या इथे एक असे गृहस्थ आहेत की जे त्यांचं वय 75 आहे, पण स्वतः नवरा बायको ट्रॅव्हल करण्याची त्यांची तयारी असते आणि स्वतः गाडी काढून कल्याणवरून ते आपल्या घरी येत असतात. असे काही लोक आहेत की ज्यांची मुलं येणार आहेत, त्यांना निसर्गाची आवड आहे. असे लोक हे आपल्या दापोलीना या प्रोजेक्टमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट करू शकतात. तर तुम्हाला जर तुमच्यासाठी असं सेफ, सिक्युअर आणि जिथे तुमचा एक्सपिरियन्स हा खरोखर आनंददायी असेल असं जर हवं असेल तर आपल्या प्रोजेक्ट्सना भेट द्या. आमच्या अंधेरीच्या ऑफिसला मुद्दामून वेळात वेळ काढून या, आपण चर्चा करू. तुमचे जे काही प्रश्न आहेत त्यांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन. तुमच्याकडनं काही शिकायला मिळालं, तुमच्या अनुभवातनं काही शिकायला मिळालं किंवा तुमच्याशी बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अरे एक गोष्ट आपल्याकडनं अशी राहून गेलेली आहे की हे सुद्धा गोष्टीचा विचार करायला पाहिजे, त्याही गोष्टी आपण या प्रोजेक्ट्समध्ये अंतर्भूत करण्याचा नक्की प्रयत्न करू. वेळात वेळ काढून या आणि तुमचं रिटायरमेंटचं घर घेण्याचं स्वप्न गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज सोबतच पूर्ण करा आणि लवकरात लवकर कोकणवंत व्हा.